नमस्कार, मीना नहार. मीनाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणी, तुम्हाला मी आज ना कोथिंबीर वडी करतो की नाही आपण, तर मी आज तुम्हाला मुगाची वडी दाखवणार आहे. खूप सुंदर आहे आणि हेल्दी पण आहे. तर चला आपण पाहूया. हे पहा, आपण मूग घेतलेले आहेत आणि मुगाला चांगले मोड आलेले आहेत. एक बाउल भर मूग आहेत, त्याला मोड आलेले आहेत. आपण मूग घेऊया. हे पहा, सगळे मूग मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. हे पहा, हिरवी मिरचीचे 2-3 तुकडे आहेत आणि आला आहे, अर्धा इंच आला घेतलेला आहे. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. आणि ह्याच्यामध्येच मी करणार आहे 1-2 चमचे जिरं टाकणार आहे. आणि आपण आता हे बारीक करून घेणार आहोत. हे पहा, साधारण निघाला आहे, पण थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. आणि हे पहा, मी भरपूर असा कढीपत्ता पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि अगदी 2 चमचे मी पाणी टाकणार आहे. हे पहा, साधारण 2 चमचे पाणी. हे पहा, आता पुन्हा मिक्सर मध्ये काढून घेते. हे पहा, सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपण ही पेस्ट सगळी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, मस्त काढलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. जास्त नाही, थोडीशी हळद टाका. चवीनुसार मीठ टाकणार आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. आणि मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा टाकला तरी चालेल. रव्याने पण एकदम खुसखुशीत होतं ते. हे पहा, आपण हे हलवून घेणार आहोत. थोडंसं हिंग टाकतोय. हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. हे पहा, खूप सुंदर वडी होते, एकदम छान होते, खुसखुशीत, आणि 8 दिवस टिकते ही वडी. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना, मग एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स मध्ये सांगा कसं झालंय काय, आणि मैत्रिणींना शेअर करा. आवडतात ना माझे व्हिडिओ? तर चला आपण, हे पहा, मस्त हे झालेलं आहे. मी इथं ताटाला ग्रीस करून घेतलेलं आहे ऑइलने. आता हे सगळं बॅटर आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मस्त आपण वडी करतो ना, तशीच कोथिंबीरची वडी करतो तशी, पण कशी हेल्दी होती, कधीतरी चेंज म्हणून आपल्याला, आणि सुंदर होते एकदम. आणि हे पहा, वरतून थोडेसे मी तीळ टाकणार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर लाल मिरची टाकू शकता, पण ग्रीन करायचं म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली आहे. पहा, हे सुंदर झालेलं आहे. पहा, इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आतमध्ये रिंग ठेवलेली आहे आणि 1-1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळलंय आपलं. हे पहा, आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये आपण, हे पहा, मी स्टीम घेणार आहे. ह्याच्यामध्ये एक 5-10 मिनिटं आपण